हे हॅलो गुड मॉर्निंग. सो दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ ऑन यूट्यूब. सो आता पहिल्या व्हिडिओमध्ये एवढं काय बोलायचं. सो पहिल्या व्हिडिओमध्ये मी फक्त मी माझी ओळखच करून देईल आणि मग जे पण काही माझा दिवस आजचा मी कसा एन्जॉय केला. सो चला लेट्स कम विथ मी. सो मी पल्लवी फ्रॉम बदलापूर. बिफोर मॅरेज म्हणजे मी नांदेड मराठवाड्यातली आहे आणि मग लग्न झालं तेव्हापासून मग इकडे मुंबईमध्ये शिफ्ट झाली. म्हणजे लग्नाच्या अगोदरही मी ठाण्यामध्येच होते. सो लग्न झाल्याच्यानंतर मग मी बदलापूरला शिफ्ट झाली आणि माझ्या लग्नाला आता जस्ट 5 इयर्स कंप्लीट झालेत. आता 6वं वर्ष चालू आहे. आता इथे उठल्याच घरातली सर्व कामे करायला घेतली. आता घरातल्या कामांमध्ये काय एक काम नसतं. सो खूप सारे कामं असतात आणि माझ्या इथे तर खूपच सारे कामं असतात. आता कधीही मी काम करायला गेले आणि काहीतरी माझ्याकडून चूक होणार नाही असं तर होत नाही. सो आज मी तेलाची पिशवी त्या डब्यामध्ये तेल टाकत होते आणि तिकडनं निघून गेलं. तेलच थोडंसं सांडून गेलं. बरं ठीक आहे. आता किचन ओट्यावरती एवढा पसारा होतो जेवण बनवताना. माझ्याचकडून होतो का असं सर्वांकडूनच होतो ते मला नक्की सांगा. मग ते जस्ट करतच मिस्टरांची नाईट शिफ्ट आहे. सो त्याच्यामुळे ते लवकर आले आणि त्यांचं असं असतं की आल्याबरोबर त्यांना ब्रेकफास्ट पाहिजे. ब्रेकफास्ट म्हणजे डायरेक्टली जेवणच पाहिजे आणि मग जेवण करून झाल्याच्यानंतर तर डायरेक्टली झोपायला जातात. सो त्याच्यासाठीच मी इथे चपाती बनवत होते. चपातीची पद्धत जी नॉर्मल असते त्याच पद्धतीने बनवत होते. पण एकदम सॉफ्ट आणि हलकी फुलकी चपाती जर का तुम्हालाही बनवता येत नसेल किंवा येत असेल तरीही मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हेही सांगते. पीठ एकदम सॉफ्ट मुलायम मळून घेतलं होतं आणि पीठ कमीत कमी 1-1.5 तास अगोदर मी मळून ठेवते. त्याच्यानंतर मी चपाती बनवायला घेते. सो चपाती खूप छान अशी सॉफ्ट बनली होती. नंतर लगेच लाटून वगैरे घेतल्याच्यानंतर तिला लगेच तव्यावरती छान असं भाजून घेतलं. खरपूस वगैरे भाजून घेतलं. आता आमच्या इथे एकदम सॉफ्ट म्हणजे एकदम अशी गुळगुळ अशी लागेल अशी चपाती खात नाहीत. सो त्याच्यामध्ये तिलाच सॉफ्ट चपातीलाच कडक प्रकारे भाजून घेतलं. आलटी-पलटी करून तिला तेल वगैरे लावून घेतलं. इथे 2 ते 3च चपात्या बनवणार होते आणि मग नंतर बाकीचं सगळं हे करायचं होतं नंतर. पण माझं माइंड कधी चेंज होईल ते मी स्वतःही सांगू शकत नाही. मग असा विचार ती चपाती बनवतच असा विचार करत होते की आता होतच आलं आहे सगळं जेवण बनवून, तर मग कशाला एवढुशासाठी ठेवायचं. मग आता आमच्या इथे फक्त चपाती म्हणजे चपातीच नाही होत. आमच्या इथे 4 माणसांचे 4 प्रकारचं जेवण बनतं. एकाला चपाती, एकाला आलूचा पराठा, एकाला मेथीचा पराठा, 2 माणसांना भाकरी असं. सो मग तेच काहीतरी असं बनवणं चालू होतं. आता इथे चपाती बनवून झाल्याच्यानंतर लगेचच मम्माला आलूचे पराठे 2 बनवायचे होते. कार्तिकचं स्कूल आहे. सो त्याच्या टिफिनसाठीही काहीतरी नवीन बनवून द्यावा असा विचार होता. तर त्याचा पराठा वगैरे बनवून झाल्याच्यानंतर मग लगेचच म्हटलं की 2च भाकरी टाकायच्या आहेत. मग त्याच्यासाठी परत कशाला किचनमध्ये जायला हवं. मग त्याच्यासाठी मी तेही भाकरीही बनवून घेतल्या लगेचच. आता उन्हाचं आणि या पावसाचं नातं काय चालू आहे समजत नाही आहे. सकाळपर्यंत पाऊस होता आणि आता जेव्हाच किचनमध्ये आले तेव्हा ऊन इतकं झालं की त्याच्यामध्ये मला एवढं गरम व्हायला लागलं की सुचतच नव्हतं काय. असं वाटतं की पटापट कधी जेवण बनवून किचनच्या बाहेर पडावं, किचन आवरून कधी म्हणजे दुसरी कामं करायला घ्यावे समजतच नाही आहे. सो मग कसं किचन वगैरे आवरून घेतलं. 2 भाकरी वगैरे छान अशा बनवून घेतल्या आणि मग नंतर ते झाल्याच्यानंतर बेडरूममध्ये येऊन बघितलं तर अजूनपर्यंत कार्तिक झोपलेलाच आहे. तो काय आज लवकर उठायचं नावच घेत नव्हता. आणि आता तुमच्या इथे असे दोरी बांधायचं काम चालू झाले का? फक्त एकच पाऊस आला आहे आणि तरी कपडे सुकत नाहीत. सो त्याच्यासाठी मी घरामध्ये दोरी बांधली. आता ती थोडे दिवस राहील, जितके दिवस पाऊस असेल तितके दिवस. आता ह्या ट्रायपॉडची माझ्या अशी हालत झाली आहे आणि माझ्या आरशाची अशी हालत झाली आहे ना, त्या ट्रायपॉड सारखा ना जेवण बनवताना हे ते करताना हातातलं इकडे घेऊन जावं लागतं. आता इथे 2 प्रकारचे चाय जे मी सगळ्यांना माहिती असेल, जे इन्स्टावरती मला फॉलो करतात त्यांना माहिती आहे की मी ब्लॅक टी घेते. मी मिल्क प्रोडक्ट अजिबात यूज करत नाही किंवा मला अजिबात आवडतच नाही. सो तो दुधाचा चाय माझ्या मिस्टरांसाठी होता. मग नंतर कार्तिक उठल्याच्यानंतर बघितलं तो बाहेर गेला लगेचच त्याच्या बाबांबरोबर आणि मग नंतर मी लगेचच बेड आवरायला घेतला. आता बेड आवरणं म्हणजे माझ्यासाठी खूपच कठीण काम आहे. मला ते काम अजिबात आवडत नाही. असे बरेच कामं आहेत की जे मला अजिबात आवडत नाहीत तरीही मला ते करावं लागतात. सो मग ते बेडशीट वगैरे काढले आणि भिजत घातले. आता लगेचच इन्स्टंट मशीनमध्ये टाकून धुतलं तर ते निघत नाहीत असं माझं तरी म्हणणं आहे. सो त्याच्यासाठी मी त्यांना अगोदर बादलीमध्ये भिजत घालते. निरमा पावडर, आला वगैरे टाकून भिजत घालते आणि मग नंतर त्यांना मशीनमध्ये एकदाचं त्या पाण्यातून काढून दुसऱ्यांदा परत मशीनमध्ये लावते. आता मशीनमध्येही तेवढे छान कपडे निघतात असं तर माहिती नाही आहे. मी तेवढं तर लावतही नाही. मी फक्त मोठे वगैरे कपडे असतील आणि डेली यूजचे कपडे असतील तरच लावते. ऑफिसचे तर त्यांचे अजिबात मी कपडे मशीनमध्ये लावत नाही.
सो मग चादर वगैरे लावून होतच होती की मला तेवढ्यात आठवलं की आज कार्तिकच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट होता. सो त्याचं प्रिपरेशन म्हणजे 2 दिवसा अगोदर लक्षात होतं आणि इन्स्टंट त्या दिवशी काही लक्षातच राहिलं नाही. सो त्याच्यासाठीच मी असा बेडवरती गोंधळ घातला होता. आता त्याच्यामध्ये त्याला रेनड्रॉप असं बनवून द्यायचं होतं आणि त्याच्यावरती 1-2 लाईनसुद्धा बोलायला पाहिजे होती. आता हा खूप ॲक्टिव्ह आहे, सो त्याच्यामुळे तो ना लास्ट इयरपासून असं त्याला काही बोलायचं दिलं ना की तो व्यवस्थित बोलतो. मग ते सगळं आवरून झालंच की लगेचच मग मी इथे जेवायला घेतलं. जेवणामध्ये जे सांगितलं होतं तेच होतं. पराठे वगैरे होते आणि इथे चवळीची भाजी बनवली होती. आता ते जेवण वगैरे झालं नाही की लगेचच कपड्यांनी आवाज दिला की आम्हीही राहिलो तर आम्हालाही सुकत घाला. म्हणून लगेचच त्या कपड्यांना घेतलं आणि असं उन्हावरती टाकून दिलं की ते कसे कणकण होऊन गेले. मग नंतर आता क्ले मुलं असे खेळतात ना, हा क्ले इतका खेळतो माझा मुलगा, इतका खेळतो की अक्षरशः पूर्ण बेडवरती जिकडे बघाल तिकडे असतो. आणि मग तो केसांना चिटकला ना, मग मी तर डायरेक्टली माझे केसच कापते जिथे जिथे केसांना चिटकला असेल तिथे. आता मी इथे तयार होत होते जेणेकरून मला कार्तिकच्या स्कूलमध्ये त्याला सोडायला जायचं होतं. सो असं काही हेवी मेकअप किंवा खूपच असं मेकअप करून स्कूलला जाते असं नाही आहे, पण जे पण काही लावते किंवा जेही प्रोडक्ट यूज करते, कारण इन्स्टावरती खूपच मला म्हणजे मेसेज वगैरे करून विचारले की तुम्ही काय यूज करता किंवा काय प्रोडक्ट लावता. असं काही मी हाय रेंजचे प्रोडक्ट यूज नाही करत. फक्त एक सनस्क्रीन यूज करते आणि कधी पण इतकी छान आहे ना ही वाली. सो त्याच्यामध्ये मला फाउंडेशनही मिक्स करायची कधी गरज पडत नाही. त्याच्याने खूपच म्हणजे स्किन हायड्रेटेड राहते आणि शायनी पण राहते. सो ते यूज करते आणि त्याच्यानंतर पावडर. आता मी मोस्टली रेग्युलर तर पावडर लावत नाही, कधीतरी लावते जेव्हाही मला असं वाटतं. आता हा डब्बा जो पावडरचा होता यार्डलेचा, तो मला आय थिंक वाटतं 6, 7, 8 महिन्यापूर्वीचा काहीतरी आहे. सो अजूनपर्यंत तो बऱ्यापैकी आहे आणि खूप मिनिमम मेकअप प्रोडक्ट यूज करते. जे लिपस्टिक तर मला फार आवडते, फक्त लिपस्टिक मी डेली यूज करते आणि काजळ. आता इथे तयार होत असताना आपल्या मुलांनी काही गोंधळ घातला नाही किंवा ते काही करणार नाहीत असं माझ्या तरी इकडे होत नाही. सो मी करतच होते मेकअप आणि तेवढ्यात कार्तिक ट्रायपॉडला इकडून तिकडून इकडे हलवत होता आणि जो मेकअपचा पाऊच होता काढून ठेवलेला, सो त्याच्यातलं एक प्रोडक्ट काढून इकडे तिकडे टाकण्याचं त्याचं काम चालू होतं. मग नंतर आता ते घातलेला पसाराही आपल्यालाच आवरायचं. सो म्हटलं आता जाऊ दे, आता ह्याला ओरडून काही होणार नाही, त्याला जे करायचं तो करणारच. सो म्हटलं की जाऊ दे, तुला जे करायचं ते कर. मग त्याला स्कूलला सोडून आल्याच्यानंतर सगळं तर मला आवरायचंच होतं. सो मग मी इथे काजळ वगैरे लावून रेडी होत होते. आता मला स्कूलला त्याला सोडताना हा प्रश्न पडतो की आज मी काय घालून जायला पाहिजे, मग कुठला ड्रेस घालू, काय घालू, जसं की काही फंक्शनच आहे असं होतं. पण ठीक आहे, कारण तितकं तर मॅन्डेटरी आहेच की कुठेही बाहेर जाताना जरा कपडे वगैरे आपण व्यवस्थित घालून जायला पाहिजे. एवढं तर मलाही आवडतं आणि कपडे छान घालायला तर सर्वांनाच आवडतं. असं एकही नसेल की त्यांना छान असे कपडे घालायला आवडत नसेल. आता इथे मग लगेचच केस आवरायचे होते, केसांना कंगवा करायचा होता, सो तोच शोधत होते. आता मी कधी हाच कंगवा कार्तिकला ओरडताना यूज करते. सो तो कुठे पडतो ते मला भेटत नाही. सो कधी तो लपूनही ठेवतो गादीच्या खाली, बेडच्या मागे वगैरे. सो ते शोधत होते आणि मग त्यानेच मला सांगितलं की तिकडे मी ठेवला आहे. सो मग तो कंगवा घेतला आणि त्याच्याने केस विंचरत होते. आता केसांनाही पाहून खूप म्हणतात की तुम्ही तुमच्या केसांना काय यूज करतात. सो केसांमध्ये मी फक्त पॅराशूट म्हणजे जे कोकोनट ऑइल आहे ते आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मेथीदाणे हे 3 प्रोडक्ट त्याच्यामध्ये टाकून एकदम छान असं गरम करते, जेणेकरून ते कढीपत्ताही पूर्ण काळा आणि मेथीदाणे हे पूर्णपणे काळे होऊन जातील. आणि त्याच्यानंतर ते गाळून मी डोक्याला लावते. एक रात्र पूर्ण राहू देते आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करते. आणि केसांसाठी मी डवचं कंडिशनर यूज करते, ज्याने ना मला केस खूप छान वाटतात. आता परत हा ट्रायपॉडला हात लावणार नाही असं होत नाही. सो त्याचं सारखं असतं ट्रायपॉडला येता जाता हात लावायचा, हलवायचं वगैरे. आता कधी मी जर त्याचं काही ऐकत नसेल तर तो मला त्या ट्रायपॉडला तोडण्याची किंवा त्याचं जे वरचं फोन अटॅचमेंटचं जे होल्डर असतं ना ते खेचून घेण्याची किंवा त्याचा स्क्रू इकडे तिकडे टाकण्याची अशी धमकी देतो. कधी तो घेतोही, टाकतोही. पण ठीक आहे, आता त्याचं इथे बसून काहीतरी खेळणं चालू आहे. त्याला क्ले इतक्या प्रमाणात जास्त आवडायला लागला की तो दिवस रात्र खेळतो. झोपतानाही तो हातामध्ये क्लेच घेऊन झोपतो आणि झोपेतून उठल्यावरही तो बघतो तर क्लेच पाहिजे असं होतं. आता परफ्यूम लावणं मला खूप आवडतं, खूप जास्त. माझ्याकडे कलेक्शन पण आहे परफ्यूमचं. जर कधी वेळ आला ना तर तेही मी दाखवेल. माझ्याकडे वेगवेगळ्या ब्रँडचे किंवा वेगवेगळे ह्याचे कधी जिथे पण एक्झिबिशन्स वगैरे लागतात ना
तिथून मी काही आणू न आणू पण मी तिकडनं परफ्युम्स घेऊन येते. मला जास्त प्रमाणात आवडतात. आणि हातामध्ये घड्याळ घालणं तर मला खूप जास्त आवडतं. मी कुठेही बाहेर जाताना हातामध्ये घड्याळ घालतेच. आता मी तयार होऊन निघतच होते, मग तेवढ्यात आई घर पुसत होते. आता ह्या माझ्या सासूबाई आहेत. त्यांना म्हटलं की ॲप्रॉन घालूनच पुसता. ते म्हटलं मी विसरून गेले ॲप्रॉन काढायचं. आता आईच्या बाबतीत असंच आहे की आई प्रत्येक वेळी काही ना काहीतरी गोष्टी विसरून जातात. सो मग आता स्कूलला ह्याला काय बोलायचं आहे, सो ते प्रिपेअर करतच मी त्याला घेऊन जात होते. आणि तो इतका मॅच्युअर आहे की त्याला एकदा किंवा दोनदा आपण करून दाखवली ॲक्टिंग. आता ह्याला काही शिकवायचं असेल तर आम्ही घरामध्ये जेवढे पण आहोत सगळे एकमेकांना पहिलं बोलून दाखवतो आणि मग नंतर शेवटी त्याच्यापर्यंत येतं आणि ती गोष्ट त्याला लगेच कॅच होते. मग तोही तिथे लगेचच हे करून जातो, म्हणजे कॅच करतो आणि मग तो बोलूनही टाकतो. आता त्याच्यासाठी ना तो लिफ्टमध्ये ऑर्डरवाला पण होता, तोही हसत होता. मग त्याला सोडून लगेच स्कूलमधून घरी आले आणि मग संध्याकाळच्या टायमामध्ये मग आज घरी आहेत, सो त्याच्यामुळे दुपारचं त्याला घेऊन यायला त्याचे बाबाच गेले होते, सो ते घेऊन आले. मग त्याचं जेवण वगैरे झालं आणि त्याला झोपवलं. आणि रात्रीचं मला ना इथे रात्री म्हटलं तरी मी इतकंही रात्री नाही, 6-7 वाजता ना माझ्या दातांसाठी अपॉइंटमेंट होती, सो त्याच्यासाठीच मी ना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठीच तयार होत होते. आता तयार कशी झाले काय झाले ते तर एकदम घाईमध्ये झाले, कारण आपलं लगेचच होत नाही. तर कसं फक्त केसाला कंगवा केला आणि लगेच इथेच मी जिथे राहते त्याच्या थोडंसं 2-3 मिनटाच्या अंतरावरतीच आहे, सो तिथेच मी गेले होते. आणि इन्स्टंट माझ्या मनात आलं की मला माझ्या आईकडे जायचं आहे. सो आज कधीही माझ्या मनात आलं तेव्हा मी लगेचच बॅग भरलेलीच असते, एक इन्स्टंट अशी बॅग भरूनच ठेवलेली असते. आणि त्याच्यामध्ये असं 2 दिवसासाठी जायचं असेल तर इतकं काही मी घेऊनही जात नाही, जे गरजेचं आहे तेच. मग जस्ट बदलापूरवरतून निघले, लगेचच मला ट्रेन भेटली आणि मग तिकडनं लगेचच ठाण्याला येऊन उतरले. आता हा जास्तचा वेळ नाही आहे, म्हणजे लगेचच. आणि मग रिक्षाने जायचा विचार तर पहिलं केलं होतं, पण म्हटलं की आता हा रात्र होईल आणि लेटही होईल, सो त्याच्यासाठी मग मी माझ्या भावाला फोन केला आणि मग त्याला म्हटलं की तू येऊ शकतोस का? तर तो बोलला हो ठीक आहे येईल मी बोलले जर तुला पॉसिबल असेल तर ये, नाही तर मी रिक्षाने यायला तयारच आहे. तर तो बोलला की नाही ठीक आहे मी येतो आहे. आता हा ना ठाण्यातला कुठला रस्ता आहे तुम्हाला माहिती असेल, इतक्या छान मोठ्या बिल्डिंग बनवून गेल्या. आणि जेव्हा मी इथे राहायची ना तेव्हा इतकं काही म्हणजे मोठं असं काही बनलेलं नव्हतं. मान्य आहे की ठाणे पूर्णपणे हे आहे, छान बनवलेलं वगैरे आहे, पण तिथे एवढं काही पहिलं नव्हतं. सो आता खूप तिथे मेट्रोचं काम किंवा असे अजून बरेच काही कामं झालेले आहेत. जिथे म्हणजे मी पहिलं राहायची तिथे काय होतं हे म्हणजे माहिती पण नव्हतं, किंवा मी तेवढं अशी घराच्या बाहेर वगैरे तेवढं निघणंही नव्हतं वगैरे, त्याच्यामुळे मे बी मला तेवढं माहिती नसेल की त्याच्यामध्ये काय होतं वगैरे, कुठे होतं. आणि आम्ही राहायला खूप आतमध्ये ठाण्याच्या होतो, सो त्याच्यामुळे स्टेशनकडे डेली यायचं किंवा जायचं असं काही कामच पडायचं नाही. सो मग तिकडनं आम्ही लगेचच मग आल्याच्यानंतर आम्ही निघून गेलो. जवळपास आलो की इकडनं जाताना मग मला माझी शाळाही दिसली. आणि शाळेच्या बाहेर ना एक नवीन मंचुरियनचं चायनीजवाल्यांचं काहीतरी दुकान चालू होतं, सो मी तिकडनं क्लिप घेत होते. आणि मग तिथे एक ती लेडीज होती ना, तीही व्हिडिओमध्ये हाय करत होती. आणि घरी आल्याच्यानंतर मला सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघायचे होते, सो त्याच्यासाठी मी कॅमेरा ऑनच ठेवला होता. आता कोणालाच माहिती नव्हतं की आम्ही आलो आहे. सो जस्ट मग कार्तिक पडद्यातून वाकून बघत होता, कोणाचंच लक्ष नव्हतं. मग नंतर माझी वहिनी होती तिथे, तिचं सहज नजर बाहेर गेली आणि ती बघायला लागली. ती कॅमेऱ्यातून कशी बघत होती ना, तिने बघितल्याच्यानंतर ती एवढी एक्सायटेड झाली. आणि माझी आईची रिॲक्शन बघून तर एकदमच म्हणजे मन ढगातच गेलं आणि ती लगेचच घेऊन आली माझ्या भाचीला. आता मी खरं म्हणजे ठाण्याला येण्याचं माझं एकमेव कारण हीच आहे, कारण मी हिला रेग्युलर व्हिडिओ कॉलवरती बघते आणि बघून माझं मन अजिबात भरत नाही. सो मला असं वाटतं की कधी जाऊ आणि कधी तिला घेऊ असं माझ्या मनात होतं. सो मी तिला लगेचच घ्यायला आले. आणि हेच हा अजिबात म्हणजे सगळ्यांचे एक्सप्रेशन्स वेगळे होऊन गेले होते. एक काहीतरी वरतून बघतायत, काहीतरी इकडे येत आहेत, तिकडे जात आहेत, म्हणजे अशी कोणालाच कल्पना होती. आणि मी फक्त ही गोड स्माईल बघण्याकरिता आले आणि ती स्माईल तुम्ही एन्जॉय करा. सो जर का तुम्ही मला यूट्यूबवरती फर्स्ट टाईम बघत असाल, सो प्लीज डू सबस्क्राईब. बाय.